नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं प्रणव एजुमंत्रा चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या विषयाचा गद्य दुसरा बोलतो मराठी हा पाहणार आहोत। त्याच्या लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी, इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड। चला तर आपण पाठाला सुरुवात करूयात। दोन बोलतो मराठी डॉक्टर नीलिमा गुंडी, त्यांचा जन्म 1952 या साली झाला। चला तर मग या पाठाचा थोडा पाठपरिचय पाहूयात। दोन बोलतो मराठी लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी, त्यांचा जन्म 1952 या साली झाला। चला तर मग आपण या पाठाचा थोडा पाठपरिचय पाहूयात। डॉक्टर नीलिमा गुंडी या मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका आहेत। त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेखसंग्रह, भाषा प्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत। 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे। मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे। व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो। आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते। चला तर मग आपण पाठाकडे वळूया। लेखिकांनी या पाठाची सुरुवात एका विनोदापासून केलेली आहे। परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता। बायको तिच्या नवऱ्याला म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा, नको, मी माणूसच ठीक आहे। आली मोठी जादूगार। आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बायकोचा उद्देश असा आहे की ती नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी उत्तप्पा बनवून देऊ का असं ती तिच्या नवऱ्याला म्हणते। पण नवरा त्याच्या डोक्यात विनोद निर्माण झाला आहे, कारण त्याला वाटले की तुमचे उत्तप्प्यात रूपांतर करू का असे त्याला वाटले, म्हणून तो म्हणतो, मी माणूसच ठीक आहे। आली मोठी जादूगार। आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणार नाही। ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे। मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहे। पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात। मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ तर खरं रूढ आहे। मराठीत फसवणे यालाच समानार्थी शब्द बनवणे हा अर्थ रूढ आहे। त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही का? पुढे आहे, मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे। मराठीत विविध असे शब्द आहेत, त्यांचे प्रयोग आहेत, ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे, संपत्ती आहे। मराठीत मारणे हे क्रियापद जर आपण घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे आपण लक्षात घेऊया। जसे उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीशी जर आपण गप्पा मारत असलो तर आपण म्हणतो गप्पा मारतोय। गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहत असताना हातपाय मारणे व रिकाम्या फालतू वेळात माशा मारणे इत्यादी। पण मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आले असेल की मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ या कोणत्याही क्रियेमध्ये आलेला नाही, कोठेही आलेला नाही। हीच तर भाषेची गंमत असते। आता आपण पुढे पाहूयात। शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली आहे। जसे शब्द व त्याचे प्रयोग आहेत, शब्दप्रयोगाप्रमाणे देखील वाक्प्रचार ही भाषेची खास शैली आहे। वाक्प्रचार हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण की पहिलीपासून ते आतापर्यंत व यापुढेही आपण वाक्प्रचार हे शिकत राहणार आहोत। खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना? आई वडील कष्ट करत असतात व त्यांचा मुलगा जर रिकामा व्यर्थ वेळ घालवत असेल व त्याला त्याचे आईवडील बोलले, आम्ही तुझ्यासाठी खस्ता खातो म्हणजे कष्ट करतो, पण हे जर का त्या मुलाला माहिती नसेल तर तिथे विनोद निर्माण होईल। तसेच कंठस्नान घालणे हा युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो। कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून अंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही। कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे। पण एखाद्याला जर हा अर्थ माहिती नसेल तर तिथे देखील विनोद निर्माण होऊ शकतो। खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे, मदतीचा हात देणे, आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे। यातला फरक जर लक्षात नसेल तर इथे देखील विनोद निर्माण होतो।
हा फरक आपण लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. तो अनर्थ आपण टाळायला हवा. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. तर मित्रांनो, शब्दकोश म्हणजे काय? तर एखादा शब्द असतो तर त्याचा उगम कुठून झाला, त्याचे मूळ स्वरूप, त्याची संधी विग्रह, त्याचा मुख्य भाग असा संग्रह ज्या पुस्तकात केलेला असतो त्याचं नाव असतं शब्दकोश. त्याला म्हणायचं शब्दकोश. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हा अर्थ जर माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. आता पुढे पाहूयात. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरण, अंगाला लावले आणि अंगावर घेणे. प्रत्यय ला आणि वर हे आलेले आहेत. जर यांची जागा जर चुकली तर इथे गोंधळ निर्माण होईल. पुढे आहे, तिला हसणे, तिची चेष्टा करणे या अर्थी आणि तिच्याशी हसणे, सहजपणे हसणे. म्हणजे आपल्याला जर एखाद्याला सांगायचं असलं की मी तिच्याशी हसलो आणि त्या जागी आपण जर म्हटलो की तिला हसलो, यात गोंधळ देखील निर्माण होईल. यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरण, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे. कारण की आपण एखाद्याला जेव्हा मदत करतो तेव्हा त्याला आपण चतुर्थी वापरावी लागते, पण तुझी या शब्दात आपण षष्ठी वापरलेली दिसते. म्हणून इथे देखील जागा चुकलेली आहे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. पुढे पाहूयात. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. उदाहरण पाहूयात. तुम्ही जर महाराष्ट्रात कुठेही गेलात किंवा इतर प्रदेशातही जर गेलात तर प्रांतोप्रांती भाषा ही बदलली असते कारण की ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी जे अनेक नवे इंग्रजी शब्द येतात ते सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण जुगारून, मराठी भाषा जुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली हे म्हणण्यातून काय नवीन अर्थ येतो, त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? तर आहे. पुढे पाहूयात. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. तर मित्रांनो, आपल्याला जर भाषेतली गंमत जाणून घ्यायची असेल तर आपण शब्दांची व्युत्पत्ती शोधली पाहिजे. व्युत्पत्ती म्हणजे काय? तर शब्दांचे मूळ स्वरूप, शब्द कुठून आला हे शोधणे म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती शोधणे होय. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. मोरांबा या शब्दातला मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी. मोरांबा या शब्दात आपल्याला असं वाटतं जर शब्दशः अर्थ घेतला तर मोराचा आंबा, पण या मोरांबा या शब्दात मोराचा म्हणजेच मयूर म्हणजेच मोराचा संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी. जुन्या काळी साखर मॉरिशवरून यायची म्हणून मोरस हा शब्द आहे. तर मोरांबा या शब्दात मोरस या शब्दाचा संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरली आहेत हे त्यातून कळते. पुढे आहे, कदर करणे असे आपण म्हणतो. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजेच गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे जर आपण गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. आता उदाहरण पाहूयात. अनुसया असे नाव नसून ते अनसुया असे आहे. आपण जे अनुसया किंवा लेडीजचं नाव पण असतं अनुसया, तर ते अनुसया असं नसून अनसुया असे आहे. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया म्हणजे मत्सर, कोणाविषयी मत्सर द्वेष नसलेली अशी अनसूया. हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. आता जर तुम्हाला माहिती झालं की अनुसया असा शब्द नाही आहे तर तो अनसूया असा आहे, तर तुम्ही त्याला अनसूयाच म्हणाल. हा शब्द तुमच्या मनात पक्का रुजेल. तसेच जरात जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला म्हणजे अपंगत्वाने विकल झालेला. यातील जचे उच्चार तालव्यचे आहेत. तर जरा म्हणजे थोडे, जर कलाबतू या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहेत. दंतमुलीय म्हणजे काय मित्रांनो? तर दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दातांच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. आता तुम्ही जरा, जर हे शब्द तुम्ही तुमच्या स्वतः उच्चारून पहा, तुम्हाला हे समजेल. म्हणजे जे ध्वनी उच्चारताना आपल्या जिभेचं टोक व वरचे जे दात असतात त्यांच्या मुळांना स्पर्श होतो त्या ध्वनींना दंतमुली असं म्हणायचं. उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो.
पुढे पाहूयात, भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. सूतकताई हा शब्द जर सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल, हे चुकीचं आहे. तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? आपण जर सूतकताई हा जोड शब्द जर सूतक किंवा ताई असा फोड करून लिहिला तर ते चुकीचं आहे. तसंच अक्षरशः हा शब्द जर आपण अक्षरशः असा फोड करून लिहिला तर ते कोणीतरी मुलाचे नाव वाटेल, ते सुद्धा चुकीचे आहे. पुढे पाहूया, पुराणातली वांगी पुराणात ही एक जुनी म्हण आहे. पण या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये म्हणजे जे पण वाङ्मयीन साहित्य आहे, जुन्या काळचं साहित्य आहे पुराणं, त्यामध्ये वांग्यांशी संबंधित जर गोष्टी आपण शोधल्या तर हा फुकट उद्योग म्हणजे व्यर्थ उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरणे आपण एक्झाम्पल जसं म्हणतो ना, त्यालाच वाङ्मयीन भाषेत म्हणजे साहित्यात वानगी असं म्हणतात. ती म्हण होती पुराणातली वानगी पुराणात. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण आता जर सांगत असलो तर मग तेव्हा म्हणायचे की त्या काळातलं उदाहरण त्या काळात, पुराणातली वानगी पुराणातच. वानगी म्हणजे उदाहरणे. पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी, अशी फजिती होते. पुढे पाहूयात, काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात देखील. आता आपण उदाहरणार्थ पाहूया. एक, राजाचे कलेवर प्रेम होते. कलेवर म्हणजे कला, आर्ट. दोन, अपघातस्थळी कलेला एक कलेवर पडले होते. येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला, आर्ट या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे एक नाम असून त्याचा अर्थ शव असा होतो. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. शब्दकोश, व्युत्पत्ती शोधायला हवी. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. मित्रांनो, आपली जी भाषा आहे ती आपल्या आई जागी आहे, म्हणून तिचा सन्मान राखायला हवा. आपल्या भावना व्यक्त करायसाठी आपली भाषाच ही उपयुक्त असते. आपली भाषा ही हवेसारखी आतबाहेर करत असते. तिचे आपल्या जीवनातले एक महत्त्वाचे स्थान आहे व ते आपण कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. एक, पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. व दुसरं, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. आता पाऊस पडणे याच दोन शब्दांचा वेगवेगळ्या घटनांना संबंधित असं आपण वाक्य तयार केलं तर तुम्हीच पाहतायत कशी प्रतिक्रिया तयार झाली, कसं वाक्य तयार झालं. अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य, भावसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू. हे विसरून चालणार नाही. आपला मराठी भाषेविषयीचा जो स्वाभिमान आहे, आत्मसन्मान आहे, तो आपण जपायला हवा. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा धडा शिकून घेतला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा भाषाभ्यास पाहू व त्यापुढील धडे शिकणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय एज्युकेशनल चॅनल प्रणव ए एजुमंत्रा. थँक्स.